मागे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सत्शब्दे ब्रह्म बोलीजे, चित शब्दे माया बोलीजे, आनंद शब्दे ईश्वरू बोलीजे, असा ब्रह्म माया ईश्वरू ऐसा त्र्यांश परमेश्वरू एकू आती. म्हणून सत शब्दाने ब्रह्म, चित शब्दाने माया आणि आनंद शब्दाने ईश्वर निर्देशित करून ब्रह्म, माया आणि ईश्वर तिन्ही मिळून परमेश्वर असं संबोधित केलं. तिन्हींचा संयोगिक भाव, समुच्चय, त्याला परम ऐश्वर्याने संपन्न असल्याचा निर्देश केला. आणखी स्वामी श्री चक्रधरांनी स्वतंत्ररित्या या ब्रह्म, माया आणि ईश्वराचा सविस्तर खुलासा केलेला आहे, विवेचन केलेलं आहे. तिन्हीच्या ठिकाणी स्वतंत्र असे काही लक्षण आहे. ते म्हणजे ब्रह्म ते सत्य, नित्य, संत, शाश्वत, सर्व धर्म शून्य ऐसे ते ब्रह्म. ब्रह्म ते जे सत शब्दे ब्रह्म, मायेच्या स्वरूपाच्या पलीकडे जे व्यापकोत्तर आनंद शब्दे ईश्वराचं स्वरूप दशोदिशांनी उरलेलं आहे, विस्तारलेलं आहे आणि अनंत आहे. ते बृहद इति ब्रह्म, व्यापक असं ब्रह्म. बृ धातू वाढीतव, वाढीवाचक, जे वाढतच गेलेलं आहे, वाढतच गेलेलं आहे, वाढतच गेलेलं आहे. ते ब्रह्म कसं आहे तर सत्य आहे, जे सत्य स्वरूप भाव आहे, जे वास्तविकता आहे, कल्पना आभास नाही. नित्य म्हणजे ते भूत, भविष्य, वर्तमान तिन्ही काळात त्याचं अस्तित्व विद्यमान आहे. संथ कार्यविरहित असल्या कारणामुळे स्वरूप भावामध्ये संथत्व आहे. शांत, स्वस्थ, सौम्य, स्वात्मरमणी, रममाण, अविक्रयी, तृप्तकाम आहे. शाश्वत, हे त्रिकाला बाधित, त्रिकालाची ज्याला कदापि बाधा येत नाही, त्याच्यामध्ये भेद बदल किंचित मात्र होत नाही आणि कायम चिरकाल अस्तित्वात असलेलं. सर्व धर्म शून्य आहे. सर्व धर्मांनी शून्य म्हणजे आत्यंतिक अभाव आहे. शून्य म्हणजे धर्मच नाही असं नाही, कार्यार्थी गुण, धर्म, ज्ञान, विज्ञान या चार जळाशक्ती तिथे प्रकट नाही केल्या जाऊ शकत. कारणामध्ये मात्र या चारही जळाशक्तींचे समुदाय व्यापकोत्तर रूपाने अनंत आहे, दशदिशांनी उलट. जसं अनंत ब्रह्मांड व्यापक माया स्वरूपाच्या आत व्यापक आणि सर्वात्मक असलेल्या आनंद शब्द ईश्वराच्या ठिकाणी ते मायेच्या नित्य स्वरूप संयोगाने सर्व धर्म प्रकट केले जातात. म्हणून त्याला सकळ धर्म युक्त म्हटलं. परंतु तो स्वयंविरुद्ध धर्मीवंत असल्यामुळे सकळ धर्म रहितही म्हटलं. तसं ब्रह्मस्वरूप जे आहे ते सकळ धर्मयुक्त आणि सकळ धर्म रहित न म्हणता त्याला तिथे युक्त भाव नसल्यामुळे विरुद्ध शब्द रहित हा न वापरता शून्य हा शब्द वापरलेला आहे. सकळ धर्म शून्य. मात्र याचा अर्थ असा नाही की कुठल्याही प्रकारचे त्या स्वरूपात धर्म नाही. धर्म, गुण, ज्ञान, विज्ञान हे सगळं धर्मच आहे, म्हणजे धारणा शक्ती सामर्थ्याच्या.
त्या कारण रूपात उलट उत्तमोत्तम रूपानं परम अनंत परम अचिंत्य परम अघात स्वरूप आहेत. एवढंच की ब्रह्मचारी नपुंसकवत झाला परी नपुंसकवत म्हणू नये. ब्रह्मचारी नपुंसकवत झाला पण नपुंसक नाही म्हणता येत. त्याच्या ठिकाणी उत्तम प्रकारे वीर्य शक्तीचं संवर्धन असून तो प्रजनोत्पत्ती उत्तम प्रकारे करू शकतो. मात्र त्याने ब्रह्मचर्य ब्रह्मत्व धारण केल्यामुळे प्रतिबंध केलेलं असतं प्रजनोत्पत्तीचं कार्य. कारण तो वैवाहिक जीवनात उतरून स्त्री संयोगाने प्रजनोत्पत्ती नाही करू शकत, म्हणजे करत नाही तो. तसं ब्रह्मस्वरूप जे आहे मायेच्या पलीकडे, त्याला माया नावे श्री संबंध नसल्या कारणामुळे तो आपले सकळ धर्म जे आहे त्याचे कार्य प्रकट करू शकत नाही. परंतु त्याच्या ठिकाणी ते धर्म उत्तम प्रकारे अनंत पटीने अधिक आहेत. तसेच माया संबंधी सांगतात की आद्य शक्ती माया गुणवंती धर्मवंती विकारवंती ऐसी ते माया. आद्य म्हणजे सर्वप्रथम, शक्ती म्हणजे सामर्थ्य, चेतना शक्तींपैकीचं सर्वश्रेष्ठ प्रतीचं असं अनंत ब्रह्मांड व्यापक ते आदिशक्ती चैतन्य मायेचं सामर्थ्य आहे. की माया ईश्वरीचे प्रथम करण, तिच्या द्वारा, तिच्या सामर्थ्याच्या द्वारा ईश्वर सृष्टीची निर्मिती करवतो. सर्वप्रथम सुरुवात तिच्या द्वारा करतो. मग उचेची प्रवृत्ती नीचेचा व्यापार होऊन मग मायेच्या द्वारा विश्वेच्या द्वारा अष्टभैरव खालच्यांचा व्यापार. पण आद्य शक्ती माया ती गुणवंती धर्मवंती विकारवंती. ती गुणवंती आहे म्हणजे त्रिगुणवंती आहे. सत्व रज तम हे त्रिगुणवंतत्वाने म्हणजे स्वरूप भावच त्रिगुणात्मक आहे, त्रिगुणमय आहे. धर्मवंती आणि ती सृष्टीची निर्मिती करण्याचं तथा परमेश्वरीय अवतार कार्यामध्ये देह होण्याचं का सृष्टीचा संहार करण्याचं का सृष्टीचं कार्य संचलन करण्याचं धर्म म्हणजे धारणा करते, सर्व कार्य ती करते. आणि विकारवंती आणि ते जे सृष्टी निर्मिती सृष्टी कार्य संचलन आणि सृष्टीचं संवरण यासाठी विकार निर्माण करणे गरजेचे आहे. म्हणजे विकार म्हणजे अनसारखा भेद बदल, तिच्या स्वरूपामध्ये जी संथता असते ती भंगून ती आपल्या स्वरूपाच्या सामर्थ्याच्या द्वारा सृष्टीची रचना सृष्टीचं कार्यसंचलन आणि संवरण करण्यासाठी विकृत होणं, विकरणं आणि तिने आपल्या सामर्थ्याने मग अष्टभैरवातील प्रपंचाला सुद्धा रूपरंग आकारमानाला आणणं म्हणजे त्याच्यात भेदबदल घडवून आणणं, आणसारखं करणं. जीवांना सुद्धा माया जीवाते विकरे, आपण स्वतः विकरणं आणि जीवांना विकरवणं, त्यांना सामर्थ्य देऊन मळ रचना करायला स्वातंत्र्य देणे. का देवतांना सुद्धा आपल्या स्थानांच्या कार्यान्वित करणं. हे सगळे विकार जे आहे, भेदबदल जे आहे सृष्टीच्या संरचनेमध्ये हे मायेच्या ठिकाणी असतात, मायेच्या द्वारा ते कार्यान्वित होत असतात. त्यासाठी ती विकारवंती आहे. ती गुणवंती धर्मवंती विकारवंती ऐसी ते माया. आणि ब्रह्म सकळ धर्म रहितू होय माया धर्मवंती. ईश्वर सकळ धर्म रहितू होय आणि युक्तही होय. ब्रह्म हे सकळ धर्म रहितू होय, माया धर्मवंती आणि ईश्वर मात्र सकळ धर्म रहित असून सकळ धर्मांनी युक्त सुद्धा आहे. मग
ब्रह्म सकळ धर्मरहित म्हणण्याला कारण मायेचा स्वरूप संयोग संबंध सत्शब्दे ब्रह्म स्वरूपाशी आलेला नसल्या कारणामुळे ते सर्व धर्मांनी विरहित आहे, म्हणजे शून्य आहे, आत्यंतिक अभाव आहे, कार्यार्थी आत्यंतिक अभाव आहे. ऐश्वर्यादी करूनही सकळी धर्ममाया संबंधेची तेथ ईश्वर स्वरूपाच्या ठिकाणी तरी जे ऐश्वर्यादी करून सकळी धर्म जे आहे, सृष्टीची कार्यरचना करवणे, अवतार घेणे, ज्ञानप्रेम देणे, जीवाचा उद्धार करणे, सृष्टीचा संहार करून घेणे, हे सगळे धर्म आणि स्वरूपातले त्यासाठी गुणधर्म, ज्ञान, विज्ञान, चार दळा शक्ती आणि चेतना शक्ती जे आहे त्यांना कार्यान्वित करणे, हे सगळे धर्म माया संबंधेची तेथ मायेच्या संबंधाने आहे ईश्वराच्या ठिकाणी. आणि ब्रह्माच्या ठिकाणी सत्शब्दे ब्रह्म, तिथे मात्र मायेचा नित्य संबंध नाही. नित्य काय, मायेचा संबंधच नाही. मायेची स्वरूप मर्यादा, स्वरूप अवधी संपुष्टात आली, त्याच्या पलीकडे ब्रह्म सुरू झालं व्यापकोत्तर. म्हणून तिथे कार्यार्थी धर्म प्रकटीकरण केले जाऊ शकत नाही. म्हणून ते सकळ धर्म रहितू आहे, म्हणजे शून्य आत्यंतिक अभाव आहे कार्यार्थी. कारणात मात्र स्वरूपामध्ये ते जसं समुद्राच्या गर्भावकाशी समुद्राच्या पाण्यात क्षार समभावाने व्यापलेले असतात, तसं परमेश्वराचं जे अव्यक्तपर वस्तू स्वरूप आहे ते ईश्वर आणि ब्रह्म दोघांच्या ठिकाणी समान भावाने ते व्यापलेले असतात. तर माया स्वरूप सहयोगाने ईश्वराच्या ठिकाणी ते कार्यान्वित केले जातात आणि माया स्वरूप संबंध विरहित जे ब्रह्मस्वरूप आहे तिथे मायेचा संबंध नसल्यामुळे ते कार्यान्वित केले जाऊ शकत नाही. फक्त कारणामध्ये ते अस्तित्वात राहतात. मग ईश्वर ब्रह्म जसं अनंत आहे दशदिशांनी, परमचिंत्य, परमगात, परम अनंत, तशा त्या शक्तीसुद्धा स्वरूपाश्रित गुणधर्म, ज्ञान, विज्ञान, चारी जरा शक्तींचे सामर्थ्य ही अनंतच आहे, अगाध आहे, अचिंत्य आहे. आणि माया मात्र धर्मवंती आहे. या सृष्टीची रचना, सृष्टीचे कार्यसंचलन, तुझा सृष्टीचा संहार, हे सगळे धर्म ती कार्यान्वित करीत असते. आणि ईश्वर मात्र सकळ धर्मरहित असून सकळ धर्मांनी युक्त आहे, म्हणजे विरुद्ध धर्मीवंत आहे. मायेच्या स्वरूप संयोगाने तो सकळ धर्म युक्त आहे. सर्वात्मक आणि सर्वकर्तेपणाचा भाव हा मायेच्या स्वरूप संयोगाने आहे. आणि स्वयं तो सर्वात्मक असून सर्वातीत, म्हणून सकळ धर्म रहितू आहे. सर्व कर्ता असून सर्व साक्षी, म्हणून सकळ धर्म रहितू आहे. असा विरुद्ध धर्मीवंत समावेश एकू ईश्वरीची आती. एक मात्र ईश्वराच्या स्वरूपातच विरुद्ध धर्माचा समावेश आहे. म्हणजे मायेच्या स्वरूपात नाही, माया विरुद्ध धर्मीवंत नाही का, ब्रह्म जे आहे मायेच्या पलीकडे उरलेलं व्यापक अव्यक्तपर वस्तुभाव जो अनंत रूपाने, त्याच्या ठिकाणी विरुद्ध धर्म नाही. आता या ठिकाणी एक महत्वाची अशी बाब आहे की ईश्वर आणि ब्रह्म या आनंद शब्दे ईश्वर बोलीचे आणि सत्शब्दे ब्रह्म बोलीचे, हे दोन्हीही जे अंश सांगितले, ईश्वरांश आणि ब्रह्मांश, हे स्वतंत्र स्वतंत्र आहेत का एकच आहेत? म्हणजे जसं जीव आणि देवता यांच्याप्रमाणे जातीत्वाने एक आणि व्यक्तिमत्वाने दोन आहे का? जीव जसे जातीत्वाने एकच आहे, सगळे जीवजात सारखेच, पण व्यक्तिमत्व मात्र भिन्न आहे, स्वतंत्र आहे. देवता सुद्धा जातीत्वाने एकच, सारख्याच, व्यक्तिमत्व मात्र भिन्न आहे. अनंत जीव आहे, अनंत देवता आहे. तसं ईश्वर आणि ब्रह्म हे जातीत्वाने एक आणि व्यक्तिमत्वाने दोन आहेत का? कारण त्र्यांश म्हटल्यानंतर
सत्शब्दे ब्रह्म बोलीजे आणि आनंद शब्दे ईश्वर बोलीजे, हे दोन अंश तिथे स्वतंत्र दिसत आहेत बोलण्याच्या भाषेत. मात्र स्वामींनी स्वतःच त्याचं निराकरण केलेलं आहे की त्र्यांशू तरी एकू कैसा ना, तेथं एक वेगळा करू नये. त्र्यांशू तेथं काही अंश अंशीया ऐसा भाव असे, त्र्यांशू ऐसे निरूपावया दोषे म्हणजे ते सगळाचे ज्ञान व्हावया. या वचनात स्पष्ट फक्त ते निरूपण करावया, दोषे म्हणजे लागी साठी करिता, निरूपण करावया लागी, निरूपण करावया साठी, निरूपण करावया करिता, म्हणजे म्हणावं बोलावं त्याद्वारा ते सांगून समजावण्यात आलेलं आहे. ते सकळाचे ज्ञान व्हावया, सकळ समग्रतेनं त्र्यांशी सर्व शक्तियुक्तत्वाचा समुच्चय उपलक्षात यावा यासाठी. परमेश्वराचं परमेश्वरत्व हा जो धर्म आहे हा परिपूर्ण रूपाने उपलक्षात घेता यावा यासाठी. मात्र परंपरेमध्ये पुढे चालून उपाध्याय अन्वयामध्ये ब्रह्म आणि ईश्वर या दोघांना भिन्न मानणारे काही बरेचसे मत पक्ष आलेले आहेत. मात्र या उपाध्याय अन्वयाच्या खेरीज एक कवीश्वर बास होऊन गेले. त्यांच्या मते ब्रह्म अभिन्न रूप यथा पाठीपोट, ब्रह्म हे जे आहे ते ईश्वराचं अभिन्न रूप आहे, भिन्न नसलेलं एक रूप. यथा पाठीपोट, ज्याप्रमाणे पाठी आणि पोट, पोटस्थानी ईश्वर आणि पाठस्थानी ब्रह्म, म्हणजे ब्रह्म पाठीशी म्हणजे मागे, म्हणजे ते कार्यार्थी समोर नाही आहे. पोट हे कार्यार्थी ईश्वर समोर आहे. नाण्याच्या दोन बाजू असाव्या त्याप्रमाणे छापा आणि काटा. आणि ते सांगताना यथा अंगुळीची ठाई अस्ति मांस रुधिरीय तिन्ही असोनी एक वेगळे करू नये. अंगुळीचा दृष्टांत दिलेला आहे की ज्या प्रकारे अंगुळीच्या ठिकाणी हाड मांस आणि रक्त हे तिन्ही असून त्याच्यातील एक वेगळं करू नये, करता येत नाही. केलंच तर त्या अंगुळीचं अंगुळी पण उरत नाही. तसं या त्र्यांशातील ब्रह्म माया ईश्वर या तिन्हीपैकी एक वेगळं करू नये. केलं तर त्याचं त्र्यांश परमेश्वरत्व उरत नाही. आणि ब्रह्म माया ईश्वरू ऐसा त्र्यांश परमेश्वरू एकू अति, असा एक त्र्यांश परमेश्वर आहे तिन्ही मिळून. ऐसे एथ एरे दोन्ही वेगळे करू नयेत. एक वेगळे करता येत नाही का दोन वेगळे करता येत नाही. केलंच एक किंवा दोन वेगळे, म्हणजे ब्रह्माला सोडून माया ईश्वर वेगळं केलं, मायेला सोडून ब्रह्म ईश्वर वेगळं केलं, का ईश्वराला सोडून ब्रह्म माया वेगळी केली, का ब्रह्म दोनला सोडून एक वेगळं केलं. तर परमेश्वरत्व उरत नाही. का जे ते स्वरूप की ते स्वरूपच आहे. स्वयमेव रूपम सस्वरूपम, स्वतःचं रूप कसं आहे ब्रह्म माया ईश्वरू ऐसा त्र्यांश परमेश्वर, असा त्र्यांश स्वतःचं रूप आहे ते. त्याचं ते त्यानेही निर्माण केलं नाही, ते स्वयंभू मूळचं अनादीचंच आहे. ती अवस्थाच आहे प्राकृतिक मूळची. ती माया सुद्धा नित्य संबंधाला आहे. केवढीची नित्य संबंधे माया असे. केवळ म्हणजे आनंद शब्द ईश्वर बोली तो केवळ, शुद्धतम निर्गुण, नित्य भूत भविष्य वर्तमान अनादीचीच सनातन संबंधाला समसमक्रय बंध म्हणजे बांधिलकीचा भाव स्वरूपाशी लागलेपणा.
असल्यागत माया असे, माया आहे तिथे. ते ईश्वराने आपल्या वश केलेली असं नाही आहे का, ती वश नंतर आलेली असं नाही आहे, ते मूळचीच तशी नित्य संबंधाला आहे. आणि ब्रह्म तर ईश्वराचा स्वरूपाचा अभिन्न अंग असल्यामुळे ते मायेच्या विरहित ते व्यापक स्वरूप ब्रह्म म्हटलं जातं. या पक्षामध्ये कवीश्वर भासांनी ब्रह्म आणि ईश्वर या दोघांना अभिन्न रूप म्हणून एकच मानलेला आहे. आणि त्याला हा पाठीपोटाचा दृष्टांत देऊन दर्शवलेला आहे की ते दोन्ही जसे एकाच व्यक्तीचे अंग असतात तसे दोन्ही एकाच अव्यक्तपर वस्तूचे भाग आहेत. तर या ठिकाणी एक महत्त्वाची बाब आहे की यातून एका अंशाला जरी आपण वगळलं तर त्याला परमेश्वर म्हणता येणार नाही. त्याच्याकडून परमेश्वराचं जे कार्य आहे ते होऊ शकणार नाही. मग ते परमेश्वराचं कार्य कोणतं की परमेश्वरत्व सिद्ध होतं, म्हणजे त्याचा धर्म परमैश्वर्याने संपन्न असा धर्म सिद्ध होतो. सर्वश्रेष्ठ प्रतीचं असं कार्य त्याच्याकडून केलं जाऊ शकतं. तर त्यासाठी भाष्यकार सांगतात की परमेश्वर म्हणजे भले ते करू शके. परमेश्वर म्हणजे भले ते. भले म्हणजे काही तर जीवाचा ईश्वरही करू जाणे, आनंदाचे निअर्थी. भले म्हणजे उपकार निरपेक्ष परमेश्वरू जीवाचे भले करीती स्वामी म्हणतात. उपकाराची किंचित मात्र अपेक्षा न धरता परमेश्वर जीवाचं भलं करतात. मग भले ते करू शके परमेश्वर. मग भले ते म्हणजे काही भाष्यकार म्हणतात की भले ते म्हणजे जीवाचा ईश्वरही करू शके, आनंदाचे निअर्थे. मात्र जीवाचा ईश्वर करू शके म्हणजे जीवाला ईश्वर बनवून टाकतात. जीव ईश्वरासारखं कार्य करू शकतो का? जीव ईश्वरासारखा विरुद्ध धर्मीवंत होतो का? ईश्वरासारखा मायेवर सत्ता गाजून सृष्टी निर्मिती का अवतार घेऊन जीवातला ज्ञानप्रेम देऊन उद्धार का सृष्टीचा संहार माय करून घेऊ शकतो? असं नाही. तर आनंदाचे निअर्थे ईश्वर जसा स्वयं निरतिशय सुख स्वरूप आनंदमय आहे तसं जीवाला परमेश्वर ईश्वर नाही परमेश्वर त्र्यांशी सर्व शक्तियुक्तत्व ते परमेश्वरत्व तो अवतार घेतो. तो सर्व शक्तियुक्त होऊन अवतार घेतो. उभय दृश्य अवतार, पर अवर उभय दोन्ही सर्व शक्ती स्वीकार करतो. कोण? तोच त्र्यांश. आणि मग तो जीवाला ज्ञान तथा प्रेम उभय साधन देऊन त्यांचा उद्धार करतो आणि आपल्या कृपाशक्ती करून त्यांची अनादि विद्या छेद करून अनादि अविद्या विभिन्न झालेल्या जीव कैवल्य स्वरूपाला आपल्या परकैवल्य आनंदमय स्वरूपामध्ये पावन करतो. माया जेथ संबंधा ते पातली असे तेथची न पवे. माया जिथे नित्य संबंधाला पोचलेली आनंद शब्द ईश्वराच्या केवळ स्वरूपाशी, मात्र तिथेची न पवे तिथे ती पावन होत नाही. स्वरूप स्पर्शजन्य आनंद तिला येत नाही, कारण ऐसीची वस्तू ती वस्तूच अशी आहे. परमेश्वर तो आनंद शब्द ईश्वर विरुद्ध धर्मीवंत आहे, सर्वात्मक सर्वातीत. आणि ती माया त्रिगुण आणि ईश्वर निर्गुण म्हणून विरुद्ध भाव. पण तेथची जीव पवे तिथे तो अविद्या विभिन्न झालेला जीव कैवल्य हा परकैवल्य आनंदमय ईश्वर स्वरूपामध्ये पावन केला जातो. आणि ईश्वराच्या आनंदमय स्वरूपाचा स्पर्शजन्य आनंद जीवाला शाश्वत रूपाने अनुभवाला येतो. आनंदाच्या दृष्टिकोनातून ईश्वराच्या समान करू शकतो त्याला म्हणतात परमेश्वर. परमैश्वर्याने संपन्न म्हणूनही त्याला परमेश्वर असं म्हटलेलं आहे की परमेश्वर म्हणजे परमैश्वर्यातीला, परमैश्वर्याने संपन्न असलेला. परम म्हणजे काही तरी, परम म्हणजे उद्धरण. परम म्हणजे श्रेष्ठ. भाव काय आहे त्याचा? कार्यार्थी. जीव आर्जक, देवता फळदाती, चैतन्य व्यापारते, परमेश्वरू उद्धरिता. परमेश्वरा उद्धरिता, ऊर्ध्वकरिता, उद्धार करिता आहे जीवांचा. हे त्याचं परम ऐश्वर्याचं कार्य आहे.
तो जर परमैश्वर्य संपन्न नसता, म्हणजे 83 सर्व शक्तियुक्तत्व त्याच्या ठिकाणी नसतं, किंवा जर तिन्हीतील एकाला वगळलं किंवा शक्तींना वगळलं, तर मग तो बाकीचा जो तुम्ही उपलक्षात घ्याल वगळलेला, तो परमेश्वर नाही राहत आणि तो जीवाचा उद्धार नाही करू शकत. असं परमेश्वराचं परमेश्वरत्व कार्य जे आहे ते जीवोद्धारण करणे, आणि त्याकरता जीवोद्धारण कार्यामध्ये ब्रह्म, माया, ईश्वर या तिघांचाही उपयोग होत जर असला तरच 83 परमेश्वर म्हणजे तिन्ही मिळून परमेश्वर असे म्हणणे संयुक्तिक ठरतं. आणि म्हणूनच या 83 परमेश्वरात कोणाचा कसा उपयोग होतो हे आपल्या उपलक्षात येणं गरजेचं आहे, की मायेचा या जीवोद्धारण कार्यामध्ये उपयोग परमेश्वर कसा करून घेतो. जीवोद्धरणाविषयीचं ईश्वराचं कार्य कोणतं? स्वतः ईश्वर हा सच्चिदानंदीचा प्राण आहे. जरी 83 सर्व शक्तियुक्तत्व ते परमेश्वरत्व असलं तरी त्याचा मूळ जो अधिष्ठाता आहे, कार्यकर्ता आहे, तो ईश्वरच आहे, ब्रह्म किंवा माया नाही. पण ब्रह्म किंवा माया याशिवाय तो वेगळा नाही आणि मायेशिवाय तो कार्यही करू शकत नाही. जसं शरीर, प्राण आणि आत्मा, शरीर म्हणजे माया, प्राण म्हणजे ईश्वर आणि आत्मा म्हणजे ब्रह्म. प्राण जर असला तर मनुष्यत्व टिकू शकतं. मनुष्यत्व हा धर्म आहे, जीवाला प्राप्त झाले, आत्म्याला प्राप्त झाले. तसं तो सच्चिदानंदीचा प्राण ईश्वर आहे, तो 83ला कार्य संचलित करतो सर्व शक्तियुक्तत्वाने, सर्व शक्त्यांच्या द्वारा, माध्यमातून.